हे देवा मला पाव कसलं नेटवर्कच नाही. सह्याद्री फक्त डोंगरांची रांग नाही, तो महाराष्ट्राचा अभिमान आहे. आणि त्या अभिमानाच्या कुशीत शतकानुशतके शांत उभा आहे माहुलीगड. आजचा हा प्रवास सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या इतिहासाचा साक्षी माहुलीगडाकडे. माहुलीच्या प्रवेशद्वारातून आत आलेलो आहोत. प्रत्येक प्रवासाचं एक कारण असतं, कधी नवीन ठिकाण पाहण्यासाठी, तर कधी स्वतःला पुन्हा एकदा भेटण्यासाठी. या ट्रेकमध्ये माझे काही जीवलगी माझ्यासोबत होते. मंदार, बंटीदादा आणि सुयोग. आम्ही पाऊलवाट निवडून माहुलीगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला. इथनं खरी स्टार्ट होते माहुलीगडाची ट्रेकिंग. इथून पुढे सोपा प्रवास संपतो आणि सुरू होते खरी परीक्षा. पायाखाली माती, डोक्यावर निळा आभाळ आणि समोर उभा असलेला सह्याद्री. आम्ही आलो मोबाईल माहुलीला. पैसा नाही आहे हमारे पास. फुल्ली लोडेड 150 रुपयामध्ये हा ट्रेक होऊ शकतो. कसे काय 150 रे? 150 जर तुम्हाला वाटलं खर्च करायचे आहेत जास्त तर काय माहुली असा ट्रेक आहे का तो इझी ट्रेक नाही आहे. सुरुवातीला तुम्हाला कठीण चढाईचा अनुभव भेटेल आणि नंतर पण आहेत. आपण पहिला टप्पा पार केला आहे, म्हणजे एक परफेक्ट उंचीवर येऊन थांबलो आहे. हा, किती वेळ गेला असेल मंदारीला चढायला? 15-20 मिनटं झाले. बंटी दादा आणि सुयोग पुढे निघाले. आम्ही दमलो नाही आहे. दमलेलं दिसत नाही. चला. निसर्गाकडे पावलं टाकताच शहराचा गोंगाट मागे पडतो आणि सुरू होतो निसर्गाशी एक शांत संवाद. इथली प्रत्येक वाट, प्रत्येक दगड, माती हजारो वर्षांची कहाणी सांगत जाते. लडाखला नाही गेले तुम्ही? काका ना चिंता मग भाई मजबुरी होती. तिकडे टाकलं ना. चिंतामंदाचा पुतण्या भेटलाय. कुठे रे? पपीते किसे हुई आलं असं. आजा गली लग जा हुई सारी तक फोटो घे. कधी कधी ढग इतके जवळ येतात की वाटतं आकाशाला स्पर्श केला की काय. डॉगेश भाई काय रे बाबा, दमला?
धाडस नसतं तर इतिहास कधी लिहिला गेला नसता आणि पर्वत नसते तर धाडसाची किंमत कधी कळाली नसते. कुठून आले तुम्ही? प्रवास जवळचाच होता म्हणून काही जवळची माणसं मिळणं साहजिकच होतं आणि या प्रवासात त्यांच्यासोबत थोड्या गप्पा रंगल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर हर. महाराजांच्या जयघोषाने मनात आणि शरीरात तीच एनर्जी पुन्हा मिळाली आणि आम्ही पुढचा प्रवास चालू ठेवला. असा रस्ता बघून कोणाला दमने लागतात. पोचलोय त्या टप्प्यावर जिथे गडाच्या एकदम म्हणजे गडावर पोचण्यासाठी जी शेवटची सीडी आहे तिची मदत घेऊन आपण आता गडावर पोचणार आहोत. त्यांच्या पाठोपाठ आता आपण पण सोडूया. सह्याद्री आपल्याला 2 गोष्टी नक्की शिकवतो. उंच व्हायचं पण जमिनीशी जोडून. ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला माहुली समुद्र सपाटीपासून सुमारे 2815हून जास्त फूट उंच. या गडाने निजामशाही, मोगल आणि मराठ्यांच्या संघर्षाचे दिवस पाहिले. इसवी सन 1661मध्ये छत्रपती शिवरायांनी हा गड स्वराज्यात सामील केला. माहुली हा केवळ किल्ला नव्हता, तो उत्तर कोकणाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रहरी होता. आजही या भग्न तटबंदीवर उभं राहिलं की इतिहासाची चाहूल लागते. हाच एक कामाचा वर्ग आहे. मी मगासपासून पाहतो, हात जातो छोट्या छोट्या काड्या तोडतो आणि आणून इथं टाकतो. नाही हे सगळं नालायक. तो झाडावर बघा, तो आलाय तिथून वर आहे, काहीच काम नाही केला. चला चला करा, एन्जॉय करा. मंदार, बंटी दादा आणि सुयोग पुढे गेलेत. शुभम भेटला होता, ते पण ग्रुपने आलेत, त्यांना भेटायला गेलो होतो. आपण आता अशा जागेवर येऊन पोचलोय की एक रस्ता जातो महादरवाजाकडे, एक रस्ता जातो जिकडनं आपण आलोय त्याच्यात थोडाच लेफ्ट घेतलं की तो रस्ता जातो भंडारगडाकडे, जिकडनं दिसतो कल्याण दरवाजा, आणि हा रस्ता जातो राजवाड्याकडे. तिकडे जुने अवशेष आहेत, फक्त त्याचा बेस राहिला आहे. आता आपण जातोय महादरवाजाकडे. उतरताच डाव्या बाजूला एक पाण्याचं कुंड आहे आणि हो, हे पाणी तुम्ही पिण्यासाठी नक्कीच वापरू शकता. हाच तो महादरवाजा. आपलं अस्तित्व आजही तसंच टिकवून आहे.
आजही इथे शिवकालीन किंवा त्याहून जुन्या काळाच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. ज्यांच्या नावातच शिव आहे अशा शिवरायांच्या प्रत्येक गडावर शिवशंकराचं मंदिर असणं स्वाभाविकच. दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. या रस्त्याने आता आपण आलो आणि इथे आहेत जुन्या राजवाड्याचे अवशेष म्हणजे काहीच राहिले नाही. दगडं फक्त चौरस आकारात ठेवलेले आहेत. इथनं पुढचा प्रवास होता भंडारगडाकडे. हा तोच जिथनं कल्याणच्या दिशेने जाणारा कल्याण दरवाजा दिसतो आणि दिसतो वजीर सुलका. जुन्या सभामंडपाचे काही अवशेष आजही इथे पाहायला मिळतात. महाराजांच्या काळात विचार करा, या भूमी किती सुंदर दिसत असतील. थोडंच चालल्यावर हे बघा, माहुलेश्वर मंदिर. भंडारगडाकडे जात असताना मध्ये प्राचीन तलं लागतं आणि त्या तल्याच्या उजव्या बाजूस जुन्या पायऱ्या देखील आढळून येतात. एक जागा आहे जिथे दोन डोंगर असे एकमेकांपासून थोडे वेगळे झाले. आणि आता आपल्याला जायचं आहे तिथनं वर. कदाचित कल्याणच्या दिशेने आहे म्हणून याचं नाव कल्याण दरवाजा. येथे हवा एवढ्या वेगाने वाहते की कोणत्याच आधाराशिवाय इथे उभं राहणं अशक्य. पायऱ्यांवरनं खाली उतरतानाही अक्षरशः अंगावर काटे यायचे. इथे असलेल्या हवेने आम्हाला जास्त वेळ तिथे टिकून नाही दिलं म्हणून आम्ही परतीचा प्रवास घेतला. हवाला कुंड मध्ये जाऊ शकतो आणखीन, अशी त्याची जागा आहे. आपण चाललोय आता वजीर सुलक्याकडच्या शेवटच्या टोकाकडे. हा, या शिखरांवर उभं राहिलं की संपूर्ण जग लहान वाटतं, कारण ते इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही फक्त पर्वत नाही तर स्वतःच्या मर्यादाही पार केलेल्या असतात. हा फक्त ट्रेक नव्हता, हा होता सह्याद्रीला जवळून अनुभवण्याचा क्षण. मी आहे जय आणि तुम्ही पाहत आहात एन्जॉय ऑन व्हील्स. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. तोपर्यंत जय शिवराय, हर हर महादेव.